गरिबांचं फ्रीज म्हणून ओळख असलेल्या माठांची विक्री जी आहे ते आता नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी या परिसरामध्ये होताना दिसून येत आहे. मात्र युद्धाचा परिणाम जो आहे तो काही प्रमाणावरती या माठांवरती देखील होताना दिसून येत आहे. कारण की पाहिजे त्या पद्धतीने यांचा व्यवसाय जो आहे तो होताना दिसून येत नाही. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी व्यवसायामध्ये काही प्रमाणावरती घट जी आहे ती आलेली आहे. विशेषतः अवघ्या काही दिवसावरती अक्षय तृतीया हा सण येणार आहे आणि या सणामध्ये खानदेशात मोठ्या प्रमाणावरती माठांची मागणी असते. मात्र पाहिजे त्या पद्धतीने यांचा व्यवसाय जो आहे तो होताना दिसून येत नाही आहे. तर दुसरीकडे तापमानाचा पारा जो आहे तो दिवसेंदिवस वाढत असल्याने माठांची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती होत असते. विविध प्रकारचे आणि विविध आकारचे माठ जे आहे ते विक्रीसाठी दाखल झालेले जवळपास 200 रुपयापासून तर 400-500 रुपयापर्यंत हे माठ जे आहे ते विक्री होताना दिसून येत आहे. आणि हे माठ जे आहे ते महाराष्ट्रातच नव्हे तर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि सौराष्ट्र या ठिकाणावरनं हे माठ जे आहे खरेदी करून नंदुरबार शहरात विक्रीसाठी दाखल झालेले. परंतु काही प्रमाणावरती युद्धाचा परिणाम जो आहे तो या माठांवरती होताना दिसून येत आहे. कारण की पाहिजे त्या पद्धतीने यांचा व्यवसाय जो आहे तो होताना दिसून येत नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीमध्ये कमी प्रमाणावरती माठांची मागणी जी आहे ती होताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे अक्षय तृतीयाच्या सणावरती मोठ्या प्रमाणावरती माठांची मागणी असते. कारण की माठ घेतल्यानंतर त्याच्यावरती विधिवत पूजा जी आहे ती केली जात असते अक्षय तृतीयाला. मात्र पाहिजे त्या पद्धतीने यांचा व्यवसाय जो आहे तो होताना दिसत नसल्यामुळे कुठेतरी युद्धाचा परिणाम काही प्रमाणावरती माठ विक्रेत्यांवरती होताना दिसून येत आहे. जितेंद्र बैसारे, TV9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.